नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी दिव्यांग पेन्शनचा जो एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा आजपासून जमा होणार होता. मात्र पाहू शकता आजही हा हप्ता जमा झालेला नाही आहे. तर बहुतांश लाभार्थ्यांचे कॉल SMS त्याचबरोबर जुन्या जे व्हिडिओ आहेत यावर कमेंट आल्या होत्या की हा जो हप्ता आहे एप्रिल महिन्यासाठीचा हा आज जमा झाला नाही तर कधीपर्यंत जमा होऊ शकतो, नक्की उशीर होण्याचं कारण काय आहे. तर यासाठीच आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून दिव्यांग बांधवांची एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता पेन्शन हे वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत हप्ता जो आहे आजपासून बँक खात्यामध्ये जमा होणार होता तर नक्की का आलेला नाही आहे याचं खरं कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. याच कारणामुळे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाचं कारण काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता जी जुनी अपडेट आहे त्यानुसार सॅस पोर्टलवर हे जे सॅस पोर्टल आहे यावर अपडेट देण्यात आली होती की लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे करण्यासाठी वितरणाची कारवाई करण्यासाठी मागच्या आठवड्यामध्ये गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस सॅस पोर्टल बंद ठेवण्यात आली होती. हा जो हप्ता आहे दिव्यांग बांधवांचा हा एप्रिल महिन्यासाठीचा हप्तासुद्धा सॅस पोर्टलद्वारे म्हणजेच निराधार योजनेसाठी जी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची पोर्टल आहे त्याद्वारे देण्यात येणार होता. मात्र आता महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठीची एप्रिल महिन्यासाठीची पेन्शन उशिरा का होणार आहे, पुन्हा 2 ते 3 दिवस अजून पुढे का जाणार आहे या संदर्भातले अपडेट पाहूयात. तर महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग लाभार्थी एप्रिल महिन्यासाठीच्या पेन्शनची खात्यात जमा झाल्यामुळे चिंतेत आहेत आणि व्हॉट्सॲप ग्रुप असेल, सोशल मीडिया असेल आणि विविध माध्यमातून त्यांची सतत विचारणा होत आहे की पैसे जे आहे पेन्शन जो आहे हप्ता हा नेमका कधी जमा होईल. कारण अपेक्षित तारीख ही आजची म्हणजे शनिवारी आणि आज येणं अपेक्षित होतं, मात्र ते आलेलं नाही आहेत. तर याबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग DBT पोर्टल संबंधित हेल्पलाईनकडून स्पष्ट माहिती समोर आली आहे. या संदर्भात आपण जे काही हेल्पलाईन नंबर आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची या पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्याशी आपण संपर्क केला होता. तर त्यांच्यामार्फत जी माहिती मिळाली यानुसार कार्यालय बंद आणि कामाचा ताण या कारणामुळे हे थोडेसे 2 ते 3 दिवस वितरणाची प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. तर अलीकडेच विभागातील कार्यालये जी आहेत हे दीर्घकाळ संपामुळे सध्या बंद होती. संप चालू होता आणि या संपामुळे बंद होती. त्यामुळे अनेक प्रशासकीय कामं आणि DBT प्रक्रिया पूर्णपणे ही बंद झाली होती आणि संप संपल्यानंतर म्हणजे आजपासून सोमवारपासून ही कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. याचा अर्थ असा होतो की याच वेळी विभागांवर फक्त दिव्यांग पेन्शन नाही तर इतर अनेक शासकीय योजना असतात यांचा लाभ देण्यासाठीची प्रक्रिया करावी लागते. सेवा आणि अनुदानाचे DBT जे आहे व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असते. सर्व पेमेंट एकाच वेळी केल्यास DBT पोर्टल आधार प्रणाली जी आहे आणि बँक सर्व्हरवर मोठा ताण निर्माण होतो आणि यामुळेच विभागाकडून सर्व व्यवहार हे टप्प्याटप्प्याने एक एक करून केले जात आहेत आणि याच कारणामुळे दिव्यांग बांधवांसाठीची पेन्शन जी येणार होती शनिवारी किंवा सोमवारी ही जमा होणार होती त्याला अजून पुढे 2 ते 3 दिवस लागू शकतात. म्हणजे हा आठवडा लाभार्थ्यांना वाट पाहावी लागू शकते. कदाचित शुक्रवारपर्यंत हा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. संप पाहिलं तर संपामुळे कार्यालये गेल्या आठवड्यामध्ये बंद होती. DBT प्रक्रिया त्या कारणामुळे थांबली होती. मात्र आजपासून ही कार्यालये सुरू झाली आहेत आणि टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया DBT प्रक्रिया जी आहे पेन्शन वाटपाची ही केली जात आहे. फक्त दिव्यांग बांधवांचं पेन्शन प्रलंबित नसून अनेक योजनांसाठीचं पेमेंट हे बाकी आहे. त्यामुळे सर्व्हरवर एकत्रच सगळं प्रोसेस करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस करण्यासाठी त्या पद्धतीचा निर्णय घेतला गेला आहे असं त्यांनी सांगितलं आणि या कारणामुळे अजून 2 ते 3 दिवस दिव्यांग बांधवांसाठीची पेन्शन यायला वेळ लागेल. DBT आधार आणि बँक प्रणालीवर लोड आहे त्यामुळे पेन्शन उशिरा जमा होईल. मात्र घाबरण्याची काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. शुक्रवारपर्यंत लाभार्थ्यांचं पेन्शन हे 100% त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
तर पेन्शनबाबत दिलासा देणारी माहिती बचत निधी हा अगोदरच मंजूर आहे. आपण पाहिलेला आहे. शासन निर्णय हा जारी झाला होता. सर्व निधी उपलब्ध आणि मंजूर आहे. लाभार्थ्यांना पैसे 100% येणार. डीबीटी प्रक्रिया सुद्धा तयार आहे. विभाग दिव्यांग पेन्शनचे वितरण करण्यासाठी सध्या सज्ज आहे आणि त्याचबरोबर आज किंवा पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये आता गुरुवार शुक्रवारपर्यंत खात्यात रक्कम जी आहे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला सूचना मिळेल विभागाकडून SMS किंवा इतर माध्यमातून तुमचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. तर आत्ता लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. दिव्यांग पेन्शनची रक्कम निश्चित येणार आहे. काही लाभार्थ्यांना असं वाटलं असेल की गेल्या महिन्यामध्ये आली नाही म्हणजे आत्ता पण आलेच नाही म्हणजे संपलंच. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना वाटलं असेल की एवढा लेट झालाय आता पैसे येणार नाहीत. मात्र काळजी करण्यासारखी आवश्यकता नाही आहे. फक्त प्रक्रिया ही थोडीशी उशिरा होत असल्यामुळे लाभार्थ्यांना अजून थोडासा वाट पाहावी लागणार आहे. अधिकृत अपडेटची वाट पाहणं आवश्यक आहे. इथे 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा पेन्शनची प्रक्रिया सुरू होईल आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जो पेन्शनचा लाभ आहे हा 100% जमा होणार आहे. निश्चित राहायचं आहे कारण तुमच्यापर्यंत एकदा पेन्शन जमा व्हायला सुरुवात झाली की तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.